हे बघा, एखाद्या दिवशी भाकरी चपात्या करायचा जर कंटाळा आला असेल ना, तर मस्त असा झटपट होणारा पुलाव बनवायचा आणि याच्यासोबत दही घ्यायचं थोडंसं, खूप छान लागतं आणि बसायचं खायला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळतील. नमस्कार मंडळी. तर बघा, इथे मी कढई तापायला ठेवली. आता ह्याच्यात तेल टाकते. तर तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी थोडं तेल टाकले आणि 1 चमचा तूप टाकणार आहे. आता याला थोडंसं गरम करून घेऊ. आता हे थोडं गरम झालंय बघा. तर इथे मी काय काय घेतलंय, खडे मसाले घेतलेत थोडेसे आणि थोडे काजू घेतलेत. तर आधी आपण खडे मसाले याच्यात टाकायचे. याला 1 मिनिटभर थोडंसं परतून घ्यायचं. मग हे काजू टाकायचे. काजू थोडेसे लालसर होऊ द्यायचे. तुम्ही तुपाऐवजी थोडंसं 1 चमचा बटर जरी टाकलं तरी चालतं. बटर पण छान लागतं. तर इथे मी 1 कांदा घेतलाय, हा उभा चिरून घेतलाय. कारण 1च ग्लास तांदळाचा भात करणार आहे ना. कांद्याला छान परतून घ्यायचं. आता 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती टाकून घेतली याच्यात. त्याला मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चेपणा जो असतो तो निघून जातो. थोडीशी हळद टाकली आणि 1 चमचा धना पावडर. मी तिखट नाही जास्त करणार, कारण रुद्र तिखट खात नाही, म्हणून मी 2च मिरच्या टाकल्यात. खडे मसाले पण आहे ना, त्याने पण भात तिखट होतो. इथं अर्ध गाजर आहे, ते गाजर बारीक असं कापून घेतले. कापून स्वच्छ धुवून ठेवलं होतं. सगळे मसाले परतून घ्यायचे. 1 बटाटा आहे, तो असं चौकोनी आकारामध्ये कापून घेतलाय. आता त्याला 2-3 मिनटं बटाट्याला चांगलं परतून घ्यायचं. 1 टमाटे बघा कापलेलं. आता ते टमाटर टाकलं ह्याच्यात. मी तिखट अजिबात नाही टाकणार, कारण का की तिखट जर टाकलं ना तर रुद्र खाणार नाही. आणि थोडासा बिर्याणी मसाला आहे, तो टाकायचा. एक वाटी भरून वाटाणे, ते वाटाणे टाकून दिल्या जायच्यात. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनिट परतून घ्यायचं याला. तर बघा, 2-3 मिनटं झालेत. आपला मसाला छान परतून झाला आहे सगळा. तर त्याच्यात 2 लाल मिरच्या टाकल्यात आणि 1 ग्लास तांदूळ आहेत, धुवून पाण्यात भिजत ठेवले होते मी. तांदळाला आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. लगेच पाणी नाही टाकायचं याच्यात. याला 2-3 मिनटं परतून घेते आता. तर बघा, आता 2-3 मिनटं मस्त परतून घेतलंय तांदळाला. त्याच्यात रस आहे, अर्ध्या लिंबाचा रस, चांगलं रसाळ लिंबू होतं, ते टाकलंय. आणि मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं. मस्त परतून घ्यायचं ह्याला छान परत 1 वेळ.
आणि ह्याच्यात पाणी टाकायचं आता. तर बघा ह्या गिलासाने मी 1 ग्लास तांदूळ घेतलेत. ह्या ग्लासाने 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. 1 ग्लास आधी टाकला आणि बघा ह्या अर्धा ग्लास, 1.5 ग्लास पाणी टाकले आणि थोडी मुठभर कोथिंबीर. मीठ टेस्ट करून बघायचं, कमी जास्त वाटलं तर ह्याच वेळेला मीठ टाकायचं. कमी असेल तर कमी झालं तर चालतं, जास्त व्हायला नको. आता याला झाकण ठेवते आणि याला उकळी येऊ देते आणि नंतर गॅस बारीक करते. तर बघा आता छान उकळी आली याला. यावेळेस 1 चमचा तूप अजून टाकायचं याच्यात आणि याला छान सगळं असं फिरवून घ्यायचं. आता गॅस एकदम बारीक करून ठेवणार आहे. परत पाणी वगैरे काहीच लागत नाही बघा. मस्त होतोय आपला भात. आता बारीक गॅसवर याला 10 मिनटं होऊ देते. तर बघा आता चेक करू आपण. हे बघा एकदम मस्त दाणेदार झालाय. एवढंच पाणी टाकलं होतं, त्याच्यानंतर पाणी नाही टाकलेलं बरं का. 1.5 ग्लास. आणि शेवटी तांदळावर पण असतं. एकदम मोकळा मोकळा झालाय. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.